पवार साहेब सिंहाने त्यालाही पंजा मारला, त्या माकडालाही मारलं नाही, मारून चिरडून खा. आता खरं बोलण्याचा परिणाम पाहिला होता, खोटं बोलला होता माकड, तोंडाचा वास येतच होता. तर मांस खाल्लेला असल्यास त्याचा वास येणार नाही, येतच होता. खोटं बोलला. आता कोल्याचा नंबर आहे. कोले दादा आले, म्हणले सांगा माझ्या तोंडाचा वास येतो का? मी स्वकर्म परमार्थातलं स्वकर्म कसं करायचं आणि ते स्वकर्मातलं परमार्थातलं कौशल्य कसं आहे. परमार्थात कौशल्य लागतं, चतुरपणा लागतो, बुद्धी सतेज लागते. परमार्थ नव्हे लेकोराच्या गोष्टी. नारदाच्या गादीवर गप्पान फापड पसारान हास्यान खेळणे चालत नाही. तुम्ही नारद भक्ती सूत्र वाचा, 84 श्लोक आहेत. एवढे नारद विनोदी, पण तुम्हाला 84 श्लोकामध्ये कुठे येऊनच सापडणार नाही. नारद भक्ती सूत्र वाचा, विनोद करा. कीर्तनामध्ये विनोद करावा नाताने सांगितलंय, पण विनोद परमार्थाला धरून पाहिजे. याच्या वेगळा जर विनोद केला, जर करणाऱ्याने विनोद केला या गादीवर, तर पाप होतं, नरकाला जावं लागतं. आणि ऐकणाऱ्याला सुद्धा तेवढंच पाप आहे. हे दोघांना सारखं प्रमाण दिलं. मी माझ्या पदार्थ सांगत नाही. विनोदाने काही गोष्टीवर आहेत, पण नाताने अभंग केलेला आहे. भक्ती ज्ञान वैराग्या विरहित गोष्टी न कराव्या, एवढंच प्रमाण सांग. एकनाथ महाराजांचं प्रमाण ते सांगा. मी भक्ती सांगा. ज्याला ज्ञान असेल त्यांनी ज्ञान सांगावं, ज्याला वैराग्य असेल त्यांनी वैराग्य घ्यावं, बस. कोलेला सांगितलं मधला मार्ग त्यांनी कसा काढला ऐका. माझ्या तोंडाचा वास येतो ते म्हणला. सोमेश्वर संस्थांच्या ठिकाणी चंपावती नगरीमध्ये सप्ताह चालू, 4था दिवस आहे. पाणी पिण्यात आलं इकडलं तिकडलं. मला सप्त्यामध्ये सर्दी झाली म्हणला. काय म्हणला कोला? म्हणला सर्दी झाली, मला सुगंध येत नाही, दुर्गंध येत नाही, माझा दृष्टांत संपला, लांबीत नाही. हे कोल्याचं चतुरपण आहे. तसं कोल्यासारखं चतुर आणि कुसागरी बुद्धी लागते परमार्थामध्ये. कोणी म्हणतं हरिपाठ लय सोपा. हरिपाठ सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. तुम्ही हरिपाठ विवरण दुंडा महाराजांचं वाचा, हरिपाठ विवरण वाचा. 5, 7, 8 आवृत्त्या तुम्हाला जी आवृत्ती मिळेल ती घ्या. सोपं आहे तर बघा. हरी या शब्दावर किती बोलले. हर हरंती पापाणी की हरी, हा काय किती विवेचन केले. सर्व पापाचं हरण करणारा हरी. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो शमनस्तम तम नमामि हरिं परम. भागवतातला 12व्या स्कंदातला शेवटचा श्लोक आहे. शेवटचा म्हणजे भागवताचा शेवटचा श्लोक आहे. हरिवर बोललेला दिसतो. हरिवर सर्व पापाचं प्रणाशन करणारा, शमन करणारा, दमन करणारा हरी शब्द आहे. हर हरंती पापाने, कोणत्या प्रकारचं पाप असू द्या. असं पापच जगात नाही की हरीच्या नामापुढे टिकून राहील. याच्यापेक्षा मोठं सांगत, असं जगात पापच नाही की जे हरी नामाच्या पुढे टिकून राहील. त्याच्या पुढे काही. म्हणून तो वाल्याचा वाल्याचा झाला पहिला दृष्टांत. मग परमार्थ तसा पाहिजे. म्हणजे ज्ञानोबाळ्याला जे सांगायचं फूल, ते स्वकर्माचं फूल. ते स्वकर्माचं फूल म्हणजे कौशल्य पाहिजे परमार्थात. कळलं? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा. हे अशा फुलाची एक एक फुलाची करून माळ जी होती त्याला हार म्हणतात. त्याला विरा. विरा म्हणजे हार. हाराला विरा म्हणतात. दुसरा गुण सांगितलं त्याला कोणता आहे फुलाचा? माझं आवडत नाही का तुम्हाला? आवडण्यासारखं माझ्याकडे आहे. तुम्ही रिजाल अशी बुद्धी माझ्या ठिकाणी नाही. ज्ञानवाराय म्हणले, निवृत्तीनाथाला पाहून ज्ञानवाराय म्हणले तुमच्यासारख्याचा संतोष होईल, तुम्हाला आनंद वाटेल अशा प्रकारची बुद्धी माझ्याकडे नाही. तसंच तुम्ही रामानाचार्य, भागवताचार्य, कीर्तनाचार्य, विनोदाचार्य, सगळे आचार्यांची सभा भरलेली. तुम्ही प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळार्थी तसे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती तुम्ही स्वीकाराल की. बाळक बोबडा बोले काही चुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जीवी. ज्ञानवाराय म्हणले लहान मुलगा आईच्या पदराला